बघा मुलांनो, या ठिकाणी गटाशी जोडणारे पद संख्यावर आधारित प्रश्न आहे। एक प्रश्न परीक्षेला हमखास असतो 2 मार्कासाठी। संख्या बघा 146, 227, 258 ही संख्या आहे। गटाशी जोडणारे पद म्हणजे ह्याचा एक गट बनवायचा आहे आणि तो गट कोणत्या प्रकारचा आहे तो ओळखायचा आहे। तो गट कसला असणार? वर्ग संख्येचा असणार, घन, मूळ, त्रिकोणी संख्येचा, पाड्यातल्या संख्येचा किंवा विभाज्यतेच्या कसोट्या वापरून त्या कुठल्या पाड्यात येते किंवा विभाज्यतेची कसोटी कोणती असते ते पाहायचंय, किंवा अंकामध्ये काय संबंध आहेत का ते पाहायचंय तिथं आपल्याला। इथे त्या प्रकारे काहीच दिसत नाही, त्या प्रकारे काहीच दिसत नाही। आता हे कसं सोडवायचं तर बघा लक्षात ठेवा, ज्यावेळेस वर्ग संख्या पाठ असतात आपल्या चौरस संख्या, त्याच्या आजूबाजूच्या संख्या पण आपल्याला माहिती हव्यात, त्याच्या आजूबाजूच्या संख्येवर आधारित प्रश्न आहे। इथे बघा 146 मला 144 च्या बाजूला आहे, 227 आहे ते 225 च्या बाजूला आहे आणि 258 आहे ते 256 च्या बाजूला आहे। याचा अर्थ काय? हा 12 चा वर्ग आहे, हा 15 चा वर्ग आहे आणि हा 16 चा वर्ग आहे। म्हणजे 12 चा वर्ग 144 अधिक 2 146, बरोबर। त्यानंतर बघा बरं 125 मध्ये 2 मिळवा किती येतंय? त्यानंतर इथे बघा 225 मध्ये 2 मिळवा किती येतंय? 227 आणि इथे पण 2 मिळवा किती येतंय बघा? 258। आलं का नाही? आता या पर्यायामध्ये आपल्याला शोधायचे वर्ग जवळ असणार। आता ह्याच्या जवळ कुठला वर्ग आहे बघा? 196 संख्या आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवलं किती आलं? 198 आहे का? नाही। जवळ आहे 19 चा वर्ग, 19 चा वर्ग आहे 361 अधिक 2 केलं तर 363 येते, म्हणजे हा पण पर्याय बसणार नाही। 325 जवळ कोणता वर्ग आहे बघा? 324, 18 चा वर्ग 324, 324 मध्ये 2 मिळवा 326 होतात। आणि इथं बघा आता ह्याच्या जवळ कोणता वर्ग आहे? 441, कोणाचा? 21 चा अधिक 2 बरोबर 443, म्हणजे आपलं उत्तर कोणतं येणार आहे? 443। काय लिहायचं इथे? वर्ग संख्या अधिक 2 हे या गटाचं नाव आहे। या गटाचं नाव काय आहे? वर्ग संख्या अधिक 2। ओके।